किंवा मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे, जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बी जे पीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे. राजकारणामध्ये एकाइकडे जेव्हा व्ही एम मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिले तर त्याच्यावरून स्पष्ट दिसतं. आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे. म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजप आता ते काही सगळं मुळासहित लोकशाही संपवून ई एम मशीनच्याद्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे. आणि असं जर राहिलं तर मला वाटते पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल. दिसायला लोकशाही राहील पण अंदरून राजेशाही राहील. लोक जेव्हा सभेला येतात तेव्हा ते मतही मारतात. एकंदरीत आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. तर आमचे सभेला एवढे लोक होते, गांधी पुलावरची पूर्ण मैदान भरलं होतं. 12,000 ते 13,000 टू व्हीलर आमच्यासोबत होते आणि स्वतःच्या पैसे खर्च करून आलेले होते. दुसरीकडे विजय उमेदवाराच्या टू व्हीलर फक्त 200-300 होत्या. विजय आमचा निश्चित दिसत असताना सुद्धा आम्ही पडलो. तर ही मशीनची कामगिरी आहे. आता मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा BJP कार्यालयातच मतदान केंद्र उभं करावं आणि तिथंच ठपके मारून मोकळं करावं.